पुण्यातील महम्मदवाडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। वेश्या व्यवसायातून मुक्त करून सुरक्षित आश्रय देण्याचा दावा करणाऱ्या रेस्क्यू फाउंडेशनमधून तब्बल 12 बांगलादेशी महिलांनी पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे। विशेष म्हणजे हा प्रकार घडून तब्बल 20 दिवस उलटून देखील तो दडपण्याचा प्रयत्न झाल्याने संताप व्यक्त केला जातोय। 23 मार्चच्या रात्री या महिलांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पलायन केले। एका महिलेने पोटदुखीचं नाटक करत केअरटेकरला बोलावलं आणि त्यानंतर तिच्यावर हल्ला करत हातपाय बांधले। त्यानंतर मुख्य दरवाजाचं कुलूप उघडून सर्व महिलांनी पळ काढला। या 12 पैकी 2 महिलांना त्याच दिवशी ताब्यात घेण्यात आलं, मात्र अजूनही 10 महिला फरार आहेत। धक्कादायक बाब म्हणजे या गंभीर प्रकारानंतरही अद्याप कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही। या महिलांना न्यायालयाने 18 मार्च रोजी बांगलादेशात परत पाठवण्याचे आदेश दिले होते, मात्र त्याआधीच त्यांनी पलायन केल्याने रेस्क्यू फाउंडेशन आणि पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। दरम्यान या प्रकरणानंतर पुण्यातील अवैध बांगलादेशी नागरिकांच्या वाढत्या वास्तव्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय। शहरात मोठ्या प्रमाणावर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याची मागणीही आता जोर धरू लागली। या संपूर्ण घटनेमुळे प्रशासनाची कार्यक्षमता आणि सुरक्षा यंत्रणांवर मोठा सवाल उभा राहिला आहे आणि आता या फरार महिलांचा शोध घेण्यात पोलिसांना कितपत यश मिळतं याकडे सर्वांचे लक्ष लागले। द पोलीस न्यूजसाठी अनिल शिरसाट, पुणे।